आता पाहूया लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभा निवडणुकीसाठी आमची चाचपणी सुरू आहे। मुंबई ठाण्याच्या बैठका झाल्यात राज ठाकरेंची माहिती। तर व्यासपीठावर एकत्र आलं म्हणजे युती आघाडी होत नाही। भाजपसोबतच्या युतीच्या चर्चेवर राज ठाकरेंचं उत्तर। व्यासपीठावरती पाहणं कळलं का, याच्यावरती युत्या होत नसतात आणि आघाड्या होत नसतात। जगभर मतदान शिक्क्यावर होतं, आपणच वोटिंग मशीन घेऊन का बसलोय? बटन दाबल्यावर मतदान झालं की नाही कळत नाही। राज ठाकरे यांचा ईव्हीएम मशीनवर हल्लाबोल। एवढंच नाही तर आपण केलेलं मतदान कुणाला झालं हे कळत नाही, असाही लगावला टोला। बरं, जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल, जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये समजा तशा प्रकारचं मतदान असेल, तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलोय? मध्ये तरी काहीतरी काढलं होतं की मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लिप येणार, तेही सगळ्या ठिकाणी नाहीये। राज ठाकरेंना याआधी ईव्हीएम पटलं होतं, आता पटत नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंवर पलटवार, पण राज ठाकरेंना पुन्हा ईव्हीएम पटेल असाही केला विश्वास व्यक्त। कोणी कशावर केली? मागे त्यांना पटलं होतं ईव्हीएम, आता नाही पटत आहे, पुन्हा पटेल, काळजी करू। मला संधी द्याल अशी आशा बाळगते। सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साथ। तर खासदार होण्याच्या 2 वर्ष आधीपासूनच मतदारसंघात दौरे करत होते। सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला। 15 वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी आणि त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे लोकसभा लढाईचा जेव्हा निर्णय गेला त्याच्यामुळे मी 2 वर्ष आधी सगळा मतदारसंघ फिरले होते। त्याच्यामुळे मला मतदारसंघात फिरणं म्हणजे एक कुटुंबात म्हणून आम्ही मतदारसंघात काम करतो। बारामती मतदारसंघात आज अजितदादांचे 3 मेळावे। पत्नी सुनेत्रा पवारांचेही बारामतीत विविध आज कार्यक्रम होते। तर भोरमध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत महिलांची कुस्ती स्पर्धा झाली। जेपी नड्डांकडून शिंदे आणि अजित पवार गटाला कमळावर लढण्याचा प्रस्ताव। चोरलेल्या चिन्हावर लोक मतदान करणार नाही असं नड्डा म्हणाले। संजय राऊतांचा दावा। जेपी नड्डा मुंबईत आले काही 2 दिवसापूर्वी आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय, घड्याळ जरी तुम्हाला मिळालं असलं म्हणजे दिलं असलं चोरून तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत। पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली, लढणार आणि जिंकणार। पुणेकरच निवडणूक हातात घेऊन मला विजयी करतील। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांकडून विश्वास व्यक्त। केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर आणि आमदार नितेश राणेंचा एकाच गाडीतून प्रवास। मी तुम्हाला राजकीय बातमी दिली, नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया।